बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील कवळा या गावामध्ये सांडपाण्याचं नियोजन नसल्याने नाल्यांचे पाणी रस्त्यावर तुंबून मोठमोठी गटारे साचली आहेत, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरही घाणीचे साम्राज्य पसरल्याने 14 एप्रिल जयंतीपूर्वी याची विल्हेवाट ग्रामपंचायतने करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली। मात्र गावातील ग्रामपंचायत सदस्य हे विकास कामाला सहकार्य करत नसल्याने लोकनियुक्त सरपंचाला अक्षरशः गैरवरून आले आहे। अन्याय होत आहे असा सूर जनतेतून निघत आहे, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे। कवळा गावची समस्या अशी आहे, 2 वर्षापासून गावाचं पूर्ण सांडपाणी दलित वस्तीत आणण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेबाचा पुतळा आहे। बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळ पूर्ण घाण येऊन साचती, यावर कोणीही ध्यान देत नाही। आम्ही 2 वर्ष झाले झटू राहिलो, आम्ही तक्रारी केल्या, आमचं कोणीही कानावर घेतलं नाही। तिथं एवढी घाण येते, आमचे छोटे छोटे लहान मुलं, आमचं सगळं आरोग्य धोक्यात आहे आणि आमचं तिथं जगणं सुद्धा मुश्किल झालंय। यांची कोणीच दखल घेऊन नाही राहिलं। या कामाची तातडीने सर्वांनी काळजी करून या कामाची दखल घ्यावी। आम्ही तक्रारी केल्या ना, ग्रामपंचायतला केली, तहसीलदाराकडे केली, बीडीओ साहेबाकडे केली, पण कोणीच आतापर्यंत आमचं कानावर घेतलं नाही। आमचं जगणं त्या परिसरात एवढं मुश्किल झालंय की आम्ही सांगू शकत नाही। आमचं आरोग्य सध्या धोक्यात आहे। पूर्ण राजकारण आहे। 50 वर्षापूर्वीपासून पाणी तिकडं होतं, त्यांनी आता जाणून बुजून इकडे दलित वस्तीत पाणी घातलंय। तरी याचा पटकन परिवार लवकर या शासनाने लावावा अशी कळकळीची विनंती आहे। आता 2 दिवसानंतर 14 एप्रिल आली, आम्ही त्या ठिकाणी त्या घाणीत कसे काम करायचे, कसं वागायचं। आज आमच्या बापाने एवढं सगळ्यासाठी संविधान लिहून ठेवलंय, याची आज कोणालाही जाणीव नाही, कोणाच्याही डोक्यात उजेड पडत नाही। आम्ही जीवन कसं जगायचं याचा आम्हाला तातडीने निर्णय द्यावा, ही कळकळीची विनंती आहे। सावरखेड कवळा, चिखली तालुका, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ एकदम घाणीचे साम्राज्य, सांडपाणी आणि गटार जाणून बुजून त्या ठिकाणी सोडले गेलेले आहे। तो पूर्णाकृती पुतळा हा दलित वस्तीमध्ये आहे। या हेतू पुरस्पर त्या ठिकाणी सांडपाणी आणि त्या ठिकाणची जागाही दूषित केलेली आहे। त्या ठिकाणी माणसं राहतात की जनावर राहतात हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। वारंवार तक्रारी देऊन ग्रामसेवकाला, बीडीओला, तहसीलदारांना 2 वर्षापासून हे आमचे सगळे समाज बांधव तो लढा लढत आहे, तरी सुद्धा याची दखल कोणी घेतली नाही। संबंधित अधिकारी जे कोणी असतील ते त्यांचं किती जणांचं रॅकेट आहे हे सुद्धा समोर आलं पाहिजेत। अरे आमची मतं तुम्हाला चालतात, कुठे आमदार, कुठे खासदार, अद्यापही कोणीच त्या ठिकाणी भेटी दिली नाही। आम्ही सुद्धा स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली। आम्ही तडफडून मेल्यावर तुम्ही न्याय देणार आहे का आम्हाला? समाजाच्या भावना या तीव्र झालेल्या आहेत। तात्काळ जर त्या ठिकाणी तुम्ही न्याय दिला नाही तर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही ना, आम्ही राज्यव्यापी लढा दिल्याशिवाय राहणार नाही, हे देखील या ठिकाणी सणकावून सांगतो। तात्काळ जयंती तोंडावर आली बाबासाहेबांची, तात्काळ या घटनेला न्याय द्यावा एवढीच मागणी आम्ही सर्व समाज बांधव करतोय। जय भीम।